स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीचा इतिहासाचा 7वा धडा स्वराज्याचा राज्यकारभार याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, ओळखा पाहू. 8 खात्यांच्या मंडळाला म्हणतात अष्टप्रधान मंडळ. बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते. तर कोणत्या खात्याचे प्रमुख होते? तर हेर खात्याचे प्रमुख होते. महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा त्याला म्हणायचे कारखानीस. तुमच्या शब्दात लिहा, शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण. याचं उत्तर आहे, जमीन महसुलाची व्यवस्था लावण्यासाठी अण्णाजी दत्तो या अधिकाऱ्याची नेमणूक केली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा न करण्याच्या सक्त आज्ञा दिल्या होत्या. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले. अतिवृष्टी आवर्षणे शत्रूने प्रदेश उद्ध्वस्त केल्यास शेतचारा व अन्य करात सूट. तसेच अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवण्याची व्यवस्था केली. तुमच्या शब्दात लिहा, शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते. तर उत्तर आहे, शिवरायांनी आपल्या प्रजेच्या हिताची पूर्णतः काळजी घेतली. शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवला, परंतु त्या प्रदेशातील लोकांचेही रक्षण केले. प्रजेला स्वातंत्र्य देणे हा त्यांचा उद्देश होता. शेतीबरोबरच व्यापार उद्योगाची भरभराट होईल याकडे लक्ष दिले. प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या. संकट काळात प्रजेला मदत केली. शिवाजीराजे हे केवळ सत्ताधीश नव्हते, तर एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते. का ते सांगा. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, मोठा प्रदेश मिळवला. या विस्तारलेल्या प्रदेशाचा कारभार सुरळीतपणे चालवण्याची गरज होती. तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधणे आवश्यक होते. यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले. तर उत्तर आहे, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती गोव्याचे पोर्तुगीज, जिंजीचा सिद्धी, सुरत व राजपूतचे इंग्रज यांचे वर्चस्व होते. हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असून या अडथळ्यास पायबंद घालणे आणि या शत्रूपासून स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभे केले. ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र हे महाराजांनी ओळखले होते. आता ओघ तक्ता पूर्ण करा. लष्करी व्यवस्था, घोडदळ, हवालदार. हा तक्ता जो लष्करी व्यवस्था त्याच्यामध्ये 2 प्रकार होते, पायदळ, घोडदळ. आता पायदळमध्ये हवालदार असतो, जुमलेदार असतो, आणि घोडदळामध्ये शिलेदार असतो, बारगीरदार असतो. उपक्रम, तुमच्या परिसरात राहणाऱ्या भारतीय सेना दलात काम केलेल्या व्यक्तीची मुलाखत घ्या. तुमच्या गावातील बाजारपेठेला भेट देऊन परिसरात तयार होणाऱ्या वस्तू आणि बाहेर गावावरून विक्रीसाठी आणलेल्या वस्तू यांची यादी करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.